राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी बाकावरच्या नेत्यांनीही कौतुकाचा वर्षाव करत अपेक्षांची यादी वाचली। राज्य मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला होण्याची दाट शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून मंत्रिपदाबाबत अंतिम तोडगा काढणार। विरोधी पक्षनेते पदासाठी आमदारांच्या संख्येची अट नाही, विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद मिळणार का याची उत्सुकता। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा छाननी होणार नाही, माजी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं स्पष्टीकरण। विरोधी बाकांवरील संख्या चिंताजनक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपहासात्मक टीका। करेक्ट कार्यक्रम झालाय, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा। लातूरच्या शेतकऱ्यांवरून वक्फ बोर्डाच्या मनमानीचा राज ठाकरेंकडून पंचनामा। मोदी सरकारच्या प्रस्तावित वक्फ सुधारणांना ही पाठिंबा। विनोबांच्या भूदानाचा दाखला देत वक्फला राष्ट्रीयत्व दाखवण्याचा सल्ला। बेळगावमध्ये पोलिसांची दडपशाही। महामेळाव्याला परवानगी नाकारल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते ताब्यात, तर ठाकरेंच्या शिवसैनिकांना कोल्हापुरात परत पाठवलं। मोदी आणि अदानींच्या संबंधावर संसदेत काँग्रेसचं अनोखं प्रदर्शन। मोदी आणि अदानींचे मुखवटे घातलेल्यांना राहुल गांधींनी माध्यमांसमोर आणलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।